नमस्कार. आज आपण जळवात या संदर्भातला व्हिडिओ बनवत आहोत. जळवात म्हणजे काय? तळपायाला भेगा पडणे या त्रासाला जळवात असे म्हणतात. जळवात ही तळपायाची सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. जळवात आजाराला इंग्लिशमध्ये क्रॅक्ड हिल या नावाने ओळखले जाते. येथे जळवात का होतो व जळवातावरील उपचाराची माहिती खाली दिली आहे. जळवात होण्याची कारणे. जळवात होण्याची अनेक कारणे जबाबदार आहेत. यामध्ये अनवाणी चालण्याच्या सवयीमुळे, अधिक वेळ उभे राहण्याच्या सवयीमुळे, आरामदायी चप्पल, सँडल किंवा बूट न वापरामुळे, हिवाळ्यातील दिवसामुळे, थंड वातावरणामुळे, पायाची त्वचा कोरडी ड्राय झाल्यामुळे, जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याच्या सवयीमुळे, पुरेसे पाणी न पिण्याच्या सवयीमुळे, व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे, डायबेटिक, हायपोथायरॉइड, लठ्ठपणा, सोरायसिस, त्वचेचे विकार यासारखे त्रास असल्यामुळे जळवात होऊन पायाची भेगा पडण्याची समस्या होत असते. जळवाताची लक्षणे. जळवातमध्ये तळपायाला भेगा पडतात. त्या ठिकाणची त्वचा फाटते, त्वचा रुक्ष व खरबडीत होते. काही जणांना जळवातामध्ये तळपायाला भेगा पडून त्या ठिकाणी जखमा, वेदना व रक्तस्राव होते असे त्रासही होत असतात. जळवातावर हे घरगुती उपाय. मध. जळवातामध्ये पायाने भेगा करून काढण्यासाठी मधातील अँटी मायक्रोबियल व अँटीबॅक्टेरियल गुणधर्म खूप उपयुक्त असतात. तसेच त्वचा मॉइश्चराईज होण्यासाठीही मध उपयुक्त ठरतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्या ठिकाणी मध लावावे. यामुळे पायाच्या भेगा व जखमा दूर होण्यास मदत होते. खोबरेल तेल. खोबरेल तेलाच्या विशेष गुणधर्मामुळे त्वचा मॉइश्चरायझर होते. त्यामुळे उष्णतेमुळे पाण्यात साचलेले पाणी खोबरेल तेलाने धुवून निघते. यामुळे डाग बरे होण्यास, मृत त्वचा निघून जाण्यास आणि त्वचा मऊ होण्यास मदत होते. 3. कडुलिंबाचा रस. जळवातामध्ये पायाला भेगा पडल्यास कडुलिंबाची पाने बारीक वाटून त्याचा रस काढून लावल्यास भेगा लवकर कमी होतात. धन्यवाद.